येस अभय बोला. सर, गुड इव्हनिंग सर. नमस्कार अभय, कसे आहात तुम्ही? नमस्कार सर, नमस्कार. आणि आपल्या पूर्ण कम्युनिटीला पण मी धन्यवाद देतो. हा. कारण आणि मी एक आपल्या कम्युनिटीला किंवा आपले जे नवीन मेंबरशिप आहेत, मेंबर्स लोक जे आहेत, ते आपल्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की मी सध्या करंटली सिल्वर मेंबर मध्येच आहे. पण रवींद्र सरांकडून मी कमीत कमी डायमंड, गोल्ड आणि त्यापेक्षा जरी काही जास्त असतील, त्याच मेंबरशिपचा फायदा मी घेतलेला आहे त्यांच्या सिल्वर मेंबरशिप मधनं. कारण तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर पर्सनली माहिती आहे की, पण तरी मी माझ्या आपल्या मित्रांना सांगू इच्छितो की मी ही जी मेंबरशिप जॉईन केलेली आहे, ही माझ्या मिसेसनं जॉईन केलेली माझ्या माघारी. तर आठवत असेल कदाचित, माझ्या मिसेसनं डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला होता आणि डायरेक्ट ते वेबिनार तिनंच ऐकला होता. ऍक्च्युअली मी बाहेर गेलो होतो. हा. बरोबर आहे ना सर? हो हो हो. आणि ऍक्च्युली मी पण आता जे आपल्या सोबत आता कोण त्यांचं नाव मला आठवत नाहीये, मी त्यांचं ऐकलं. त्यांच्यासारखाच मी पण 2 महिन्यापासून जॉबलेस होतो. हम्म. मे आय राईट सर? येस येस ऍब्सोल्युटली. आणि मी त्यांचा सरांचा प्रत्येक व्हिडिओ न व्हिडिओ दिवसभरातून कमीत कमी इंटरव्ह्यू क्रॅकिंग फॉर्म्युला, मॅग्नेटिक रिझोमे असू द्या, आपले प्रत्येक व्हिडिओ जे सेशन आहेत, ते प्रत्येक व्हिडिओ मी दिवसभरातून कमीत कमी 3 ते 4, मी रिकामा होतो, 3 ते 4 ज्या ज्या वेळेस भेटत होता त्यावेळेस मी 3 3 4 4 वेळेस ते ऐकत होतो. मी ते माझ्यात इम्प्लिमेंट केलं आणि मी ऍज अ सिनियर इंजिनियर म्हणून मी जॉब सोडून दिला. जॉब सोडला होता थोडेसे मॅनेजमेंट सोबत क्लासेस झाल्यानंतर. तर हम्म. त्याच्यानंतर मी आता असं या कंडिशन मध्ये मी 2 सप्टेंबर पासून मी एक एमएनसी कंपनी जॉईन केली ऍज अ असिस्टंट मॅनेजर. आणि त्यांनीच माझ्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी पाहिलं की नाही, तुमच्याकडे नॉलेज आहे सिनियर इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्हचं नाहीये, तुम्हाला हे मॅनेजरियल लेवलचं नॉलेज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर आम्ही घेतोय. आणि हे एमएनसी कडून स्वतःहून मला ऑफर आली. मी सिनियर इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण साठीच मी अप्लाय केलं होतं ऍक्च्युली, पण त्यांच्याकडून ही ऑफर आली. आणि मी मागच्या वेळेस सुद्धा मी बोलायचा प्रयत्न केला होता, पण नंतर सर तुम्ही विसरून गेलात की माझं बोलणं हो म्हणून बोलतो, म्हणजे हो. ती मला चान्स भेटला नाही मध्ये बोलायला मागच्या हम्म. ह्याच्या ऑफर मध्ये. म्हणून मी आता मुद्दाम म्हणलं की नाही, आता हे सगळ्या कम्युनिटीला कळालं सांगा. पाहिजे की रवींद्र सर ही काय चीज आहे हे आजमावून पाहिल्याशिवाय समजत नाही. भले आता मी डायमंड मेंबरशिप मध्ये नाहीये, एप्रिल मे मध्ये माझं सिल्वर मेंबरशिप संपण्याच्या आधी जी काही व्हॅल्यू असेल ती मी कम्प्लीट करून, मी ती व्हॅल्यू भरून, ते मूल्य भरून मी जॉईन करणार आहे डायमंडशिप. हे माझं तत्व आहे किंवा माझा एक कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक करार आहे. आणि अभय रवींद्र स्पेशली खूप मोठं थँक्यू की जेणेकरून मला या लेवल पर्यंत तुम्ही नेऊन घातलं. ऍक्च्युली म्हणजे माझ्यात स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन डेव्हलपमेंट हे मी फक्त सिल्वर मेंबरशिपच्या सगळ्या व्हिडिओ मधून मी शिकलो. आणि सिल्वर मेंबरशिप मधूनच एवढं जर शिकायला भेटत असेल, तर डायमंड आणि गोल्ड मध्ये काय काय असेल ते खजाना खूप मोठा आहे. ते त्याच्यात गेल्यानंतरच समजून घेईल ते. येस ऍब्सोल्युटली. आणि मला हे ऐकायला आवडेल अभय, थँक्यू सो मच. मला हे ऐकायला आवडेल, हा. तुम्ही सॅलरी गेल्या वेळेला काय होती आणि आता काय तुम्हाला मिळाली? काय सॅलरी का? सॅलरी पॅकेज किती मिळालाय? सॅलरी मी ज्यावेळेस मी सोडत होतो, मी सोडली होती कंपनी त्यावेळेस मला 6 लाखाचं पॅकेज होतं. आता मला 8.5चं पॅकेज आहे. 2.5 लाखाची ग्रोथ, 2.5 लाखाचं इम्प्रुव्हमेंट आपल्या सॅलरी निगोशिएशन मधून मी इतकं घाबरत घाबरत केलं. पण मी तुमचं नाव घेतलं आणि नाही नाही म्हणलं आता जे होईल ते होईल. ते 2 3 राऊंड झाले सॅलरी निगोशिएशन, ते 7.5 पर्यंत अडकले होते. आणि पण मिसेस म्हणले नाही नाही सर, रवींद्र सरनं सांगितलंय ना त्या पद्धतीनंच आपल्याला करायचं, आणि थोडं आडून बसायचं, आपल्याला रबर ताणायचा नाहीये पण थोडं ताणावंच लागेल. आणि आतापर्यंत ती माझ्यासोबत भक्कम आहे, त्याच्यामुळे मला, आणि त्याच्यामध्ये मला तुमची साथ भेटली, त्याच्यामुळे मला सोने पे सुहागा आहे सध्या. अमेझिंग अमेझिंग, खूप खूप अभिनंदन. जॉबलेस व्यक्तीला 41% हाईक मिळाली, प्रमोशन मिळालं, 2 महिन्यामध्ये. तुम्ही येस येस. तर ही गोष्ट साधी नाहीये, आणि खूप मला मोठं अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. नाही, पण खरं त्याच्यामुळे मी तुम्हाला अभय, तुमचं कौतुक करायचंय. तुम्ही ज्या प्रकारची व्यक्ती आहात, त्या प्रकारची हम्म. एनर्जी तुमची आहे ना, दिस एनर्जी इज गोइंग टू टेक यू टू द नेक्स्ट लेवल. येस. तर तुम्हाला स्पेशली थँक्स का म्हणत होतो की माझ्या मिसेस पण मागच्या वेळेस मी ज्यावेळेस तुम्हाला टाकलं होतं की सर आम्हाला बोलायचंय, आम्हाला मीन्स मला आणि माझ्या बायकोला पण तुम्हाला एक कम्युनिटीमध्ये बोलायचं होतं, तिला इच्छा होती. पण आता हो. सध्या ती नाही आहे ना. ती असली असती तर ती नक्कीच तुम्हाला पर्सनली बोलली असती की सर खरंच थँक्यू. निगेटिव्हिटी मधून, डिप्रेशन मधून तुम्ही जे मला त्या 2.5 3 महिन्यामध्ये मला जे बाहेर काढलं ना, ते हम्म. अमूल्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या अशा किमतीमध्ये त्याची एक किंमत तोल माप नाहीच आहे. अभय, तुम्ही आज माझा दिवस बनवलाय. आय एम रिअली रिअल थँक यू फॉर यू. नाही सर, तसं काही नाही. पण तुमच्यामुळेच मी डिप्रेशन म्हणा किंवा
निगेटिव्हिटी म्हणून मध्ये म्हणा की मी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलो आणि छान म्हणजे तिथं सुद्धा असं व्यवस्थित झालं की आमच्या प्लॅन्ट हेडला प्रत्येक गोष्टीमध्ये मीच लागतो. या 2 महिन्यामध्येच म्हणजे छान तुमच्यामुळे मी इस्टॅब्लिश करू, कारण हाऊ टू हँडल बॉस हे जे गोष्ट तुम्ही शिकवली ना ती अनफॉर्गेटेबल थिंग्स आहेत त्या गोष्टी. कोणता अमेझिंग. बॉस कोणत्या कॅटेगरीत आहे आणि कसं त्याला हँडल करायचं. व्हेरी वाव. व्हेरी इम्पॉर्टंट. अभय, खूप खूप अभिनंदन तुमचं. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये येस. अभयसाठी खूप खूप अभिनंदन लिहा. आय टेल यू अभय, थँक्यू. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्याकडे आहे ती म्हणजे तुमची एनर्जी, राईट? येस येस. ज्या काही घटना घडतात, भलेही तुमचा जॉब गेला असेल, तुम्हाला परत जॉब मिळाला, दीज आर ऑल इव्हेंट्स टीचिंग यू समथिंग इन युअर लाईफ. बट मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खंबीररित्या. तर अजून एक 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 गोष्ट सांगायची होती आपल्या कम्युनिटीला. आता कम्युनिटीमध्ये जे लोकांचं डिप्रेशन मध्ये आहेत किंवा आता जे का आपल्या बंधूंचाच काहीतरी जॉबचं मी ऐकलं, एज मॅटर करत नाही, नॉलेज मॅटर करतं. ज्यावेळेस आपलं कम्युनिटी जॉईन केली होती माझं एज 44 होतं. आता मी 45 मध्ये आहे. पण असं लोकांनी बेड फिअर घातला होता, घाबरून टाकलं होतं की तुम्ही एज मॅटर करतो, एज 40च्या वर घेत नाही. कारण मी 2 इंटरव्ह्यू मध्ये हा मला प्रॉब्लेम फेस झाला होता की सर तुमचं अबाव 40 आहे तर तिथं काही होणार नाही काम. पण यायच्या संधी यायच्या असतील आणि तुम्ही तेवढं आपलं नेटवर्किंग फॉर्म्युला पण मी अप्लाय केला होता. मला खूप नैराश्य आलं होतं कारण 50 लोकांना मी जर बोलतोय आणि मला थोडंसं शेमफुल पण वाटत होतं किंवा आपण वाटतं ना कमीपणा की आपण लोकांना जर नाही मला जॉब नाही, मला जॉब बघा, हा पण मॅटर. पण लाजायचं नाही, बिनधास्त राहायचं. हे जे तुम्ही नेटवर्किंग शिकवलंय, इंटरव्ह्यू कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण बोलू शकत नाही, त्यातून रवींद्र सरने शिकवल्या. त्या अंमलात आणा. माझ्या जॉबलेस मधून मी निगेटिव्हिटी मधून मला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम फक्त केलंय. ते एक मी ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभ माझे गुरु मानतो मी त्यांना. आणि त्याच्यानंतर दुसरा गुरु असेल तर रवींद्र पवार सर. खूप खूप मनापासून धन्यवाद. माझी मिसेस असली असती तर तुमच्या म्हणजे खूप काही बोलायचं होतं तिला, पण ठीक आहे जाऊ द्या, मी एखाद्या पर्सनल कॉल करेल तुम्हाला. खरंच खूप छान अभय तुमची सक्सेस स्टोरी ऐकून. अशीच प्रगती करा येस तुमच्या आयुष्यामध्ये. येस येस फक्त येस येस. ही आता ओके सर, थँक्यू. सुरुवात आहे. गो फॉरवर्ड. ओके, ऑल द बेस्ट. येस सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू.